मूल तांदूळवाडी. मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक मी होते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरण्याची कुणाला भीती. आदर्श आमचे राजेशू छत्रपती. आदर्श आमचे राजेशू छत्रपती. लॉन बाय पॅटर्न म्हणतोय शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर पृथ्वीवरच काय ग्रहावर सुद्धा राज्य केले असते. स्वामी विवेकानंद म्हणताय आपल्या हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. सुभाषचंद्र बोस म्हणताय शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे जे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेचे. आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय काबूल पासून तर कंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. मोठमोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं पण महाराष्ट्रात मात्र मला शिवाजी महाराजांनी रोखलं. पण महाराष्ट्रात मात्र मला शिवाजी महाराजांनी रोखलं. अरे म्हणूनच म्हणतात ना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. आणि शिवरायांसारखे दैवत लागले या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला 350 वर्ष महाराजांची कार्य पराक्रम व विचार आणि प्रेरणा आजही साहजिक आहे. डोंगर माथा नाही घाम फुटे नाही झाडे झुडपेही शारदी. असा हर हर महादेव डागलेला पाहिजे अवघ्या महाराष्ट्र चौकला धडकी बनायची. मित्रांनो आपला इतिहास कोणी औरंग किंवा लुंग्या सोंग्यांनी नाही तर आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. तलवारीच्या पाताला ढगाच्या खरखरातनं डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं माझ्या शिवाजी राजानं 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. आणि अनेक किती वर्षापासून गुलामगिरीच्या अंधारात जणू एक सूर्याची किरण पसरू लागली आणि तेव्हापासून एका नव्या पर्वताची सुरुवात झाली. जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर. मुघलांचा तो काळ होता. मुघलांचा तो काळ होता. महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावर जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. त्या काळी गुलामगिरी नष्ट करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. यामुळे काही मावळ्यांनी आपले प्राणही फासाला लावले असते. पण बुद्धी व दृष्ट शक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती. फक्त शिवरायांच्या मनात होती. अरे कोणी विचारलं तर कॉलर टाईप करून सांगा मराठी या भाषेचा अर्थ मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 एवढे 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 जन्म 6 छेद 5 महासागर 4 वेद 3 ऋतू डोंडे एकच शिवबा. 1 मॅन 1 मराठा. एकच राजे ओनली वन शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवला नसता तर या आकाशाचा रंगच समजला नसता. आणि शिवाजी महाराज जर जन्माले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. उंच आकाशाची झेप घेण्यासाठी गरुडासारखी नजर हवी. गरीब उडी घेण्यासाठी वाघासारखं धाडस हवं. पाण्यात खोल जाण्यासाठी सापासारखी कला हवी. आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर माझ्या शिवबाचं काळीज हवं. माझ्या शिवबाचं काळीज हवं. अरे म्हणूनच म्हणतात ना दिला असता दणकाच मोडला असता मनकाच. दिला असता दणकाच मोडला असता मनकाच. बोलली तर एकदाच आणि झुकली तर मुजरात. आणि तोही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळात घाम फुटला. मावळ्यांच्या लंग्या झळकत्या तलवारी. मुघल पळती माघारी. शिवबा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता. माझा शिवबा कसा होता. वक्त बरोबर 12:35 महाराजांनी गड सोडला. आता सोबत घ्या बघून ऐसाजी आहे कंकाजी आहे मोरारबाजी आहे नेताजी आहे जीवा मालाई संभाजी गावजी. तर महाराज काय म्हटले जाऊ सगळे
सोबत तर सगळे, पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस महाराजांनी सोबत कोणाला घेतलं? घेतला जिवामाला, घेतला संभाजी कावजी. जिवामालाच का? अहो दानपट्ट्या फिरवण्यात वाकबदार येतो, पण तोच का? अहो अफजल खानासोबत सय्यद बंडा असेल, त्याच्याशी झुंजायला हवा तो जीवाच. सोबत घेतला संभाजी कावजी, हत्तीसारखा पहाड हाताने वाकवणारा. अहो कुस्तीमध्ये एकाच गटाची हवा ना, तेव्हा तो कुस्ती रंगते. महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात एक चाल परत नाही आणि एक माणूस पुन्हा नाही. अवघ चारित्र्य काढून बघा, एक चाल परत नाही आणि एक माणूस पुन्हा नाही. महाराज अफजल खानला भेटायला गेले, शाहिस्ते खानाला नाही, जणू तिथे छापाच टाकायला गेले. बघा तुम्हाला जिवामाला तुम्हाला प्रतापगडावर दिसेल, तर तुम्हाला पन्हाळ्यावर दिसणार नाही. पन्हाळ्यावर तुम्हाला बाजी प्रभू दिसे, जिथे तानाजी असणार नाही. तानाजी तुम्हाला कोंढाण्यात दिसेल, जिथे मुरारबाजी भेटणार नाही. मुरारबाजी तुम्हाला कर्नाटकात दिसेल, जिथे येसाजी असणार नाही. येसाजी तुम्हाला पुरंदरावर दिसेल, जिथे नेताजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस, प्रत्येक प्रसंगात. हे महाराजांच्या नियोजनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. वक्त बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला. सोबत संभाजी कावजी जिवामहाला आणि 2 वाजता महाराज खानाच्या छावणी बाहेर पोहोचले आणि बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. समोरून 5.5 फुटीचे देखणे रुबाबदार आस्तेकरम म्हणताना येत होते. खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मान डोलावली. खान 2 पाऊल पुढे सरकला, बाहू फैलावली आणि म्हणाला, आव शिवाजी राजे आव. महाराज खानाच्या मिठी केले, डावला जोरवाला मिठी आवाली गेली आणि त्याच वेळी अफजल खानची तलवार महाराजांच्या मस्तकावर फडकणार. त्याच वेळी महाराजांनी सुरुवात वाघ नखाना झाली, खुपसली खानाच्या पोटात. दगाव करून आवाज झाला. कृष्णाजी पुढे आला. कृष्णाजीने महाराजांना वार केला. बघता बघता राजे बचावले गेले. त्याच वेळी सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडाने महाराजांच्या मस्तकावर वार करणार. त्याच वेळी जिवात आला आणि जिवाने त्याचा हात बुडवला आणि इतिहास फुटफुटला. होता जिवा म्हणून वाचला शिवा. अरे म्हणूनच म्हणतात ना, these sun did not grow there, no color in the sky, and Shivaji Maharaj had been of not meaning of Hinduism. Oh Shivaji Raje, you are a power of Hinduism, you are a power of Hinduism. काही लोक चारित्र्यवान असतील पण ते पराक्रमी असतील असंच नाही. काही लोक पराक्रमी असतील पण ते चारित्र्यवान असतील असंच नाही. पण जो चारित्र्यवान आहे आणि पराकोटीचा पराक्रमी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे असंही नाही. महाराजांची तुलना कोणी हंगिनी बरोबर करतं, महाराजांची तुलना कोणी बिल्डर बरोबर करतं, पण महाराज नेहमी 10 बोटं वरच उडतात. हे महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. अरे म्हणूनच म्हणतात ना, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःचं कुटुंब विसरून जनतेची मायेने काळजी घेणारा माझा शिवबा होता, माझा शिवबा होता. वक्त बरोबर अवघ्या 100 मावळ्या घेऊन महाराजांनी रमजानच्या दिवशी लाल महालावर छापा टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकला. ही बातमी शाहिस्ते खानाला कळताच